शिवसेनेमध्ये बंड झाला, खासदारांनी शिवसैनिकांची साथ सोडली. मात्र यामध्ये शिवसेनेसोबत निष्ठावंत राहिलेले राजाभाऊ वाजे आपल्यासोबत आहेत, ज्यांनी खरं तर उद्धव ठाकरे असतील आणि शिवसैनिक असतील त्यांची मनं त्यांनी जिंकली. हे राजाभाऊ वाजे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. राजाभाऊजी, साधारणतः आज सगळं शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मात्र लक्ष होतं राजाभाऊ वाजेंच्या भूमिकेकडे. काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, माझ्या भूमिकेकडे आज अजिबात लक्ष नव्हतं. पण ही जी भूमिका मी 2 दिवसापूर्वी घेतली होती, त्या 2 दिवसाच्या भूमिकेवर मला वाटतं की सर्व शिवसैनिकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी आज मला इथे साधारणतः 6 खासदारांनी बंडखोरी केली, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की राजाभाऊ वाजे सुद्धा असणार. मात्र राजाभाऊंनी असा वेगळा निर्णय का घेतला, त्याच्या मागची कारण? नाही, असा निर्णय मी एका दिवसात घेतलेला नाही. मी एकाही दिवशी कुणाच्या बरोबर गेलो नाही, मी कुणाला भेटलो नाही, कुणी माझ्या समोर आलं नाही. त्यामुळे माझा तो विषय नव्हताच. परंतु मीडियामध्येच नावं येत होते, कधी एकाचं नाव गाळत होते, कधी कुणाचं नाव टाकत होते. माझं नाव पहिल्या दिवशीपासून येत होतं, जात होतं. माझा कधी कुणाशी संबंध आलेला. पैशांची डेप जी आहे ती ठेवली असं सुद्धा सांगितलं जातं. काय सत्य? असं कधी नाही, माझ्या बाबतीत कधी. राजाभाऊजी या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी आता म्हटलेलं आहे की पक्ष नेतृत्व असेल ते सुद्धा सोडायला तयार असेल, पण त्यामागची कारण असेल तुम्ही ते अट सुद्धा तरी टाकली. काय सांगाल? पक्ष नेतृत्व सोडायला तयार आहे असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे, तुमचं मत काय आहे? त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु त्यांच्याशिवाय पक्ष असणं हे कुणालाच पटणार नाही. त्यामुळे कुणी हा विषय मान्य करणार नाही. ते बोलले आहेत, परंतु कोणताही शिवसैनिक ते मान्य करणार. जे खासदार सोडून गेले त्यांच्याबद्दलचं तुमचं मत? कोणाला विनंती करा जी सध्या अगोदर आमदारांनी सोडलं, आता खासदारांनी सोडलंय, शिवसेनेमध्ये सातत्याने बंड का होतोय? आत्मपरीक्षणाची खरंच आता गरज असणार आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने सद्सद्विवेक बुद्धीने वागलं पाहिजे, एवढंच मी बोलू शकतो. तर आपण पाहतोय या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी आपल्याशी बातचीत जी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी आपण पाहतोय की एकंदरीत मुद्दा साधारणतः या खासदारांच्या बंडखोरीवरती त्यांनी भाष्य जे आहे ते केलेलं आहे. आणि भाष्य करत असताना त्यांनी या सगळ्यामध्ये महत्वाचा आहे मुद्दा तो म्हणजे या सगळ्यामध्ये जे सोडून गेले त्यांच्यावरती बोलणं टाळलेलं आहे आणि आपण उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहणार असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.